स्मृती नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी होतोय। टॉस का बॉस मध्ये हार्दिक स्वागत ईशान आडवीरकर आणि गोरक्षनाथ। कॅप्टन कोण आहे? मग तो आला नाही। कॅप्टन सुदर्शन आंबेडकर, मैत्री 11 सुदर्शन आंबेडकर। कॅप्टन ईशान आडवीरकर, शिव घरजकर आपण नाणेफेक करून घ्या। असेल तर इकडे बघायचं त्यांनी येऊन, असेल तेव्हा ना। सामना 4 षटकांचा हा सामना क्वालिफाईड 1 काय घेताय टेबल टॉपर मध्ये हा सामना होतोय दोघांमध्ये। विष्णू स्मृती संघाने नाणेफेक जिंकली आहे। विष्णू स्मृती संघाने नाणेफेक जिंकली आहे। टॉस का बॉस बनले ते ईशान आडवीरकर। ईशान आडवीरकर कॅप्टन ऑफ विष्णू स्मृती नाणेफेक जिंकली आहे। डिसिजन पेंडिंग आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये क्वालिफायर 1 ला सुरुवात होत आहे। आजच्या रजनीमध्ये सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। उत्कर्ष कला क्रीडा मंडळ आयोजित उत्कर्ष प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले मी योगेश खडपे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला ऐकणाऱ्या आणि पाहणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक 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 स्वागत। 25,555 आणि चमचमती ट्रॉफी हा चषक UPL चा कोण जिंकणार, कोण ठरणार मानकरी, आतापर्यंत खूप वेळ झालाय। मैत्री 11 आणि विष्णू स्मृती या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। क्वालिफायर 1 त्यामुळे लवकरात लवकर डिसिजन घ्या। अफाट आयुष्या मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमाव जपून आपली खेळी। काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भोवत आली मग झेल घ्यावया जो तो फासे टाकी। हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्याला चकवशील तरच मिळेल तुला धाव। चतुर आणि सावध तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। जो हुकणार आहे तो संपणार आहे। नेव्हरदलेस इट इज अ क्वालिफायर 1। जो हुकणार आहे त्याला एक संधी जास्त मिळणार आहे, कारण यानंतर होणार आहे इलिमिनेटर। ग्रुप A सेकंड, ग्रुप B सेकंड यांच्यामध्ये होणार आहे इलिमिनेटर। सुधीर भाई प्रतिष्ठान वर्सेस H&M। दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण या सामन्याच्या मध्यंतराला ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे। सर्वांचं हार्दिक स्वागत, रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत, क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत। रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह YouTube चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे। कालच्या रजनीमध्ये जवळजवळ 13,000 लोकांनी आम्हाला पाहिलं, ऐकलं, या स्पर्धेचा आस्वाद घेतला, अनुभवला। हा थरार क्रिकेटचा हा थरार अनुभवला, प्रतिसाद मिळाला। रसिक प्रेक्षकांचा ऑनलाईन प्रतिसाद जितका आहे तेवढाच प्रतिसाद या ठिकाणी लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांचा आहे। त्या सर्व क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत आहे। मुचकुंदी नदीच्या तीरावरती वसलेलं हे गाव छत्रपती शिवरायांच्या पावन इतिहासाने पुनीत झालेलं पूर्णगड हे त्याचं नाव। या पूर्णगडच्या गावामधील खारवी समाजाच्या लोकवस्तीतील कलावंतांची भूमी, हिंदू धर्माचा प्रस्थापिता, हिंदू धर्माचे मार्गदर्शक आणि हिंदू धर्माचे रक्षक विश्वविधाता श्रीकृष्ण आणि महाराष्ट्र धर्म ज्यांनी जागृत केला आणि वाढवला, महाराष्ट्र धर्म आणि हिंदू धर्माचं रक्षण केलं असे छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज यांचा संगम असलेली ही वाडी जिचं नाव आहे श्रीकृष्णनगर। या श्रीकृष्णनगरातील रसिक कलावंत, कला आणि क्रीडा पटूंना
योग्य तो सन्मान देऊन क्रिकेट आणि कबड्डीच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रामध्ये नृत्य आणि मराठी बाणा या बहारदार नृत्य कार्यक्रमाने श्रीकृष्ण नगरचं नाव रोशन करणारं उत्कर्ष कला क्रीडा मंडळ आयोजित यावर्षी प्रथमच शिवजन्मोत्सवाचं औचित्य साधून उत्कर्ष प्रीमियर लीग UPL 2024 मध्ये पुन्हा एकदा या श्रीकृष्ण नगर मध्ये सर्व ग्रामस्थांतर्फे पुरुष वर्ग महिला वर्ग माता भगिनी आणि सर्व क्रीडा रसिकांतर्फे कला क्रीडा क्रिकेट प्रेमींतर्फे मी योगेश खडपे आपणा सर्वांचं हार्दिक 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 स्वागत करत आहे. शुभस्य स्वागतम सुस्वागतम. गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ. येणारे 4 सामने आजच्या या रजनीतील थरार निर्माण करणारे 4 सामने या ठिकाणी मात्र विष्णू स्मृतीने नाणेफेक जिंकली. आपण पाहू शकता लाईनअप होत आहे मैदानामध्ये, हडल निर्माण केले जात आहे कारण क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय ते मैत्री 11 या संघाला. त्या ठिकाणी डिस्कशन होतंय पंच कॅप्टन यांच्याकडून. प्रणव नाटेकर एक अनुभवी फलंदाज गोलंदाज ऑलराऊंडर या संघाचा कानमंत्र देताना हडल होतोय जयश गणेशाचा वंदन करून आणि जयघोष साजरा करून. विष्णू स्मृती आपल्याला विनंती आहे, आपल्यासाठी डगआउट आहे त्या ठिकाणी. आमचा जो कॅमेरामॅन बसलेला आहे थर्डमॅन रिजन मध्ये त्या ठिकाणी डगआउट आहे. एक मात्र सर्वांना सूचना आहे, कोणीही मध्ये जाऊ शकत नाहीये. अंपायरची परवानगी घेऊनच ओव्हर झाल्यानंतर फक्त मैदानामध्ये डिस्कस करण्यासाठी एक प्लेयर जाऊ शकतो, केवळ षटक संपल्यानंतर. एवढी काळजी घ्या कारण आजची रात्र फार महत्वाची आहे. 4 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि या 4 सामन्यानंतर बहारदार असा नृत्याचा कार्यक्रम आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे आजची रजनी ही नेत्रदीपक सोहळ्याची होणार आहे. बक्षीस समारंभ इन बिटवीन दॅट होणार आहे. सर्व क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत आहे. विष्णू स्मृती ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. इन्व्हायटिंग फॉर द फिल्डिंग टू द टीम मैत्री 11. काल काय कार्यक्रम केला करेक्ट मैत्री 11 ने सर्व संघांचा आणि जबरदस्त रित्या टेबल टॉपर राहून या क्वालिफायर मध्ये विष्णू स्मृती, प्रितेश डोरलेकर, राज डोरलेकर, यासिन, राकेश, उमेश आंबेडकर, राकेश आडिवरेकर, विजय हरजकर, अनुज आंबेडकर, ईशान आडिवरेकर, योगेश हरजकर असा हा विष्णू स्मृतीचा संघ. मैत्री 11 गोरखनाथ कॅप्टन लीड फ्रॉम द फ्रंट. कालच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये काल गोरखनाथने लीडिंग फ्रॉम द फ्रंट दाखवून नेतृत्व कौशल्य दाखवलं. भवेश डोरलेकर, प्रणव नाटेकर, राकेश हरजकर, सुदर्शन आंबेडकर, प्रवीण हरजकर हे लेजंड खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतात आपल्याला. तुषार गौडेश आणि विक्रम हा खंदा फलंदाज विक्रम नार्वेकर ज्यांनी कालची रात्र गाजवली आणि आपल्या संघाला क्वालिफायर पर्यंत पोहोचवलं. सर्व उत्कर्ष कला क्रीडा मंडळाच्या सर्व खेळाडूंना इनफॅक्ट लाईनमन्सना विनंती आहे की आपण कृपया लाईनमन म्हणून काम पहा. आज आपल्याला सतर्क राहावं लागेल, सजग राहावं लागेल, सावध राहावं लागेल. या सामन्यासाठी पंच म्हणून विराज हरजकर काम पाहतील. सेकंड पंच सेकंड अंपायर म्हणून येस प्रवीण हरजकर काम पाहतील. सुयोग हरजकर त्या ठिकाणी चतुर्थ पंच, निनाद डोरलेकर तृतीय पंच म्हणून काम पाहतील. एक्स्ट्रा प्लेयर प्लीज विष्णू स्मृती, एक्स्ट्रा प्लेयर प्लीज, एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. 1 षटकाची पेनल्टी लागेल, एक्स्ट्रा प्लेयर पाठवा प्लीज. या ठिकाणी एक्स्ट्रा प्लेयर आपला आलेला आहे, तो मैत्री 11चा हार्दिक स्वागत तुझा मित्रा. विष्णू स्मृती प्लीज एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. 1 ओव्हर पेनल्टी आपल्याला लागेल. सलामीची जोडी मैदानामध्ये. चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आणि जयघोष होऊन देत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. व्हेरी गुड, गुड इव्हनिंग ऑल द व्ह्यूअर्स. सुरुवात पहिला सामना, पहिली धुवाचक्री क्वालिफायर 1 तिकीट टू द फायनल. फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी बेस्ट वर्सेस बेस्ट विक्रम यांचा पहिला चेंडूला टचवलाय. ईशानच्या बॅट मधून येतोय खानकली ड्राईव्ह चौकार. यस डीजे
मच बघतोस काय रागाने चौकार मारला वाघाने. हा वाघ खेळताना दिसतोय ऑप्टमच्या बाहेर. या वेळेला मात्र लेफ्ट आउट करायला पाहिजे होता पण जर करला अर्थ नाहीये. निश्चित वाईड बॉल मिळाला असता. विक्रम कमबॅक करतोय. पुनरागमनाचं नाव आहे विक्रम. कम्प्लीट पॅकेज आहे विक्रम. या वेळेला मात्र लेफ्ट आउट केला. लेग टर्न वाईड बॉल. पंचांचा इशारा येतोय. मैत्री 11 मित्रत्वाची ही कसोटी या वेळेला मात्र दिसते. लेगस्टिकच्या बाहेर वाईड बॉल. पंचांचा इशारा. 6 फॉलो लॉस. ईशान अळिवरेकर मॅन फ्रॉम तोशिंदे. क्रिकेट मधील हा चमकता तारा यावर्षी इज इन फुल फॉर्म. बॅकफुटला जातोय पुन्हा एकदा. दम नव्हता त्या शॉट मध्ये. पॉवर जनरेट झाली नाही. शफल व्हावं लागलं ते ईशांतला. ईशांतसाठी पारदर्शक ऑन होते या ठिकाणी. यावेळेला आतमध्ये इन टू द पिच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मिडल कडून लेग कडे जाताना. या सामन्यासाठी पारितोषिक ऑन होते. ईशान फलंदाज ईशानने सलग 3 चेंडू होते 3 चौकार मारले. तर आश्रित महेश पवार यांच्याकडून एक रक्कम 200चं पारितोषिक आलंय. व्हेरी गुड बॉल डिलिव्हरी. व्हेरी गुड डिलिव्हरी. काय कमबॅक केलाय. त्याचं नाव आहे विक्रम. खरोखर जबरदस्त कमबॅक. 6 पहिल्या षटकामध्ये फक्त 6. ईशान सारख्या मोहऱ्याला या ठिकाणी जखडून ठेवलंय. याच नाव आहे क्रिकेट. आता मात्र नो बॉल. पंचांचा इशारा येतोय. इमोशनचं नाव आहे क्रिकेट. अग्रेशनचं नाव आहे क्रिकेट. लढणे का जज्बा आहे क्रिकेट. आणि लढणे का यावेळेला मात्र लेगस्टिकच्या बाहेर वाईड बॉलचा इशारा. पंचांचा. धावसंख्या 8 वरती. चौकार येतो ईशान कडून आणि 4 धावा अवांतरच्या स्वरूपात. कम्प्लीट फसवलाय ईशानचा. इनटू द पिच. परत एकदा ईशान स्टेप डाऊन होऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. धाव काही मिळत नाही. षटक संपतंय. पहिल्या षटकामध्ये खरोखर चांगली गोलंदाजी विक्रम यांची. मैत्री 11 यांच्याकडून पहिला डाव जिंकलेला आहे. कारण पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा दिला. येस डीजे. राकेश खेळण्यासाठी तयार. स्टान्स अजिब और गरीब आहे राकेशचा. थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे राकेश यांच्याकडून. एकही धाव मिळत नाही. निर्धाव चेंडू. स्किल होतोय. चेंडू खाली राहतोय. लिस्टिकच्या बाहेर जातोय. राकेश बॅकफुटला गेला. सफल झाला. धाव काही मिळाला नाही. गोरखनाथ लिडिंग फ्रॉम द फ्रंट. यावेळेला राकेशला इनटू द पिच डिलिव्हरी. रनआउटचा चान्स. जोरदार अपील होतंय का रनआउट. टच अँड गो अशी सिच्युएशन. नॉट आउट बाय अंपायर. नॉट आउट बाय अंपायर. 9 धावा. 10 धावसंख्या वाढवा. चला 1 ने 10 डबल फिगर मध्ये पोहोचली जाते. 1.3 ओव्हर्स. 3 चेंडू संपले त्या षटकातील. गोरखनाथ गोलंदाजी करण्यासाठी तयार. वॉटर डिलिव्हरी गोरखनाथ टाकतोय. पुन्हा एकदा ईशानचा जखडून ठेवलंय. कम्प्लीट जखडून ठेवलंय. काय पिंजरा लावलाय. एका बाजूला विक्रम आहे मिड ऑनच्या दिशेने. मिड ऑफच्या दिशेने जबरदस्त अशा गौरेश आहे. प्रवीण आहे त्या ठिकाणी मिड एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. प्रणव आहे कव्हरच्या दिशेने. हा पिंजरा हा सापळा चक्रव्यूह तोडावा लागेल. हे भेदावं लागेल. नो बॉल. पंचांचा इशारा. हा चक्रव्यूह भेदून तुला विजयापर्यंत पोहोचवावं लागेल आपल्या टीमला. ईशान काय करतोय. 11 बिनबाद 11. यावेळेला मात्र खणखणे ड्राईव्ह. रिॲक्शन ना एंटी रिॲक्शन जबरदस्त. काय रिॲक्ट केलाय. चौकारासाठी जातो. येस डीजे.
धावाने 15 वरती पोहोचवली जाते. या षटकाचा शेवटचा चेंडू असेल ईशानसाठी. पुढचा चेंडू ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, ऑफ स्टिकच्या बाहेर. प्रेशर 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 क्रिएट केलं ईशानने. नाम ही काफी आहे ईशान का. वंडी, त्यामुळे 2 धावा मिळतात. 2 धावाने धाव संख्या होते ती 17 वरती पोहोचते. गोरखनाथ लास्टली रेडी टू गो. होतोय का ईशानची दांडी करतोय. गोल गोल गोल. एचएम वर्सेस सुधीरभाई प्रतिष्ठान. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी चालू सामन्याचा मध्यंतर झाला की ताबडतोब नाणेफेक करण्यासाठी यायचंय. धन्यवाद जाटेकर. येस, थँक्यू डीजे. जबरदस्त. यावेळेला मात्र गोरखनाथचं षटक संपतंय. लकीरों से भविष्य नहीं बनते, मेहनत से भविष्य बनते. हाथ की लकीरों पे मत जाओ. जिनके हाथ नहीं होते उनके भी भविष्य होते, भवितव्य होता है. यश प्राप्त करायचं असेल तर मेहनत, संघर्ष. खोकर पाने का मजा ही कुछ और है और रोकर मुस्कुराने का मजा ही कुछ और है. हार तो जिंदगी का हिस्सा है मेरे दोस्त, लेकिन हारने के बाद जीतने का मजा ही कुछ और है. गौरेश गोलंदाजी करण्यासाठी तयार. ईशान सारखं वाघाला पिंजरात अटकवलंय. यावेळेला मात्र गौरेश स्टिकच्या बाहेर जातोय चेंडू. बघूया काय होतंय. परंतु आतमध्ये येतोय वंडी. ऑफ ब्रेक होतोय. लेफ्ट आउट केला होता. अंपायर कडे अपील मागितली होती राकेशने, पण वंडीच्या स्वरूपात धाव. 18 काल जखडून ठेवलंय. सॉलिड स्ट्रॅटेजी दिसते. 2 एक धाव वंडीची, 1 धाव वाईडची. मैत्री 11. या 2 धावा कदाचित यश आणि अपयशाच्या 2 धावा असतील. पुन्हा एकदा भटकतोय, भरकटतोय. बॉलिंग करायची मुंबईला जातोय. तुमची जहाज जाते गोव्याला, उलट्या दिशेला जाते. असं होणार, असं चालणार नाहीये. राकेश आडोरेकरला मात्र संयम खेळी करावी लागेल या ठिकाणी. आपल्या संघाची तारू, आपल्या संघाची नौका 4 षटकापर्यंत नौका किनाऱ्याला लावावी लागेल आणि त्याच्यासाठी मदत करतोय गौरेश. काल सुरेख गोलंदाजी केली होती गौरेशने. आज मात्र ती दिशा भरकटतोय गौरेश. यावेळेला राकेश पुन्हा एकदा बॅकफुटला ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह म्हणता येईल याला. धाव काही मिळत नाही. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. प्रणव जो मगाशी कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत होता, यावेळेला मात्र काउच कॉर्नरच्या बाजूला आलाय. मिड विकेट स्क्वेअरलेसच्या रिजन मध्ये. पुन्हा एकदा राकेशसाठी ऑफस्टिकच्या बाहेर वाईड बॉल, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. 2 धावाने धाव संख्या वाढते. धाव संख्या होते ती 24. रन संख्या बोलत राहा तेव्हा नंतर टाकतो. 24 एक विकेट के नुकसान पर 24. किती होते मगाशी 2 ओव्हरला? पाठी दाखव. चला गौरेश गोलंदाजी करण्यासाठी तयार. 1 चेंडूचा खेळ संपला. 2 चेंडूचा खेळ संपला. राकेशसाठी यावेळेला मात्र 1 डे डिक्लेरेशन जाहीर क्षेत्रामध्ये जातोय. राकेशला मात्र फलंदाजी करावी लागेल. 4 षटकांपर्यंत थांबावं लागेल. परंतु त्यासाठी धावाही जमवणे फार महत्वाचं आहे. गौरेश कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय, लाईन वरती आणतोय, पटरीवरती आणतोय. भावेश डोर्लेकर नावाची भिंत त्या ठिकाणी आहे. त्या भिंतीला चेरून तुम्हाला आक्रमण करावं लागेल. ते तितकंसं सोपं नाहीये. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स आपण बॅटिंग मध्ये मानतो, फिल्डिंग मध्ये सुद्धा तसंच असतं. सिली पॉइंटचा भावेश डोर्लेकर जोखीम घेऊन हा शॉट खेळलाय. या वेळेला मात्र शॉट येतोय पॅरेलच्या बाजूने चौकारासाठी. आमच्या स्क्रीनवरती येतोय चेंडू. 4 धावांनी राकेश आपल्या वैयक्तिक धावसंख्या 7 वरती पोहोचवतोय. संघाची धावसंख्या पोहोचवतोय 29 वरती. यस TJ. यांचा शेवटचा चेंडू असेल 3ऱ्या षटकातील राकेशसाठी. या चेंडूवरती धाव किती मिळत आहेत? वाईड बॉल. गौरेश मदत करतोय, हेल्पिंग हँड देतोय गौरेश. हा बिग वाईड होता. 1 धावाने धाव संख्या 30 वरती पोहोचवतोय. पुन्हा लॉलीपॉप फसा दिया हलवा. बोल्ड त्रिपुराची दांडी. गुल 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 गुल.
मैत्री 11 ऑन पेपर जर बघितला तर सर्व लेजेंड आहेत. पोटेन्शियली त्यांच्याकडे आता पोटेन्शियल आहे की नाही हा विश्वास कदाचित रसिक प्रेक्षकांना सुद्धा नव्हता असेल, परंतु काल आपण बघितलं परफॉर्मन्स, रेप्युटेशन क्रिएट केलंय त्यांनी. शेवटचं षटक प्रणव नाटेकर खेळण्यासाठी तयार आहे. अनुज आंबेडकर स्ट्राईक एंडला आहेत. पहिला चेंडू प्रणव यांचा फुलटॉस डिलिव्हरी फायदा उचलला. अनुजले जातो चेंडू सीमा रेषा पार. 1 2 3 संख्या 34 वरती पोहोचवली जाते. आपल्याला माहिती आहे काल 37 धावा डिफेंड केल्या होत्या, एकदा नव्हे तर तब्बल 2दा. तोच हा संघ मैत्री 11चा. गोलंदाजींचा जबरदस्त भरपूर असा हा भरलेला संघ मैत्री 11. एक गोलंदाज शॉट आहे विष्णू स्मृतीकडे. आपण पाहिला जर खेळ त्यांचा तर त्यामुळे 40+ त्यांना धावा उभ्या कराव्याच लागतील. यावेळेचा चेंडू स्ट्रेट टू द बॉलर. चेंडू जातो चौकारासाठी. मिस फिल्डिंग होते. या चौकाराने अनुजच्या बॅट मधून निघतो दुसरा खणकाने ड्राईव्ह चौकार. थँक्यू डीजे. या 4 धावाने धाव संख्या 38 अनुजसाठी. आता मात्र प्रणव वाईड बॉल फेकतोय, नो बॉल फेकतोय. इम्पॅक्ट पंचांचा इशारा येतोय नो. धाव संख्या 39. चौथ्या षटकामध्ये काय ड्रामॅटिक चेंज आणलाय अनुज यांनी. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन टॅप केलाय. ताकद जनरेट नाही झाली, पॉवर जनरेट नाही झाली. आउट आउट आउट. चला काय झालंय पाहूया. इन ऍक्शन हे सगळं झालंय. रनआउट अनुज, रनआउट. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी इन ऍक्शन होता उमेश आंबेडकर. धावतच आलेलो. उमेश आंबेडकर रनिंग इनटू द रनिंग होता आणि अनुज बाद होतोय. या ठिकाणी अनुज बाद होतोय. धक्का मिळते. तिसरा 40 धाव संख्येवरती. एफसीचे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. तोपर्यंत एक संख्या 44. 2 चेंडू शिल्लक. उमेश यांचा आक्रमक पवित्रा. फायदा होतोय. शपाल. ही तर टेक्निक आहे, हे स्किल आहे, हे वेगळं स्किल आहे. क्रिकेट हा गेम मैदानावरती कमी, ब्रेन मध्ये माइंड मध्ये जास्त खेळला जातो, मनामध्ये जास्त खेळला जातो. क्रिकेट म्हणजे प्रेयसीवर प्रेम करण्यासारखा खेळ आहे. यावेळेला पुन्हा एकदा पंच केलाय पण स्ट्रेट टू द फिल्डर. धाव काय मिळत नाहीये. 45. आज मात्र रसिक प्रेक्षकांची काय जबरदस्त गर्दी आहे, उत्साह आहे, प्रतिसाद आहे. प्रत्येक खेळाडूला अशाच टाळ्यांच्या गजरामध्ये तुम्ही प्रतिसाद देणे गरजेचं आहे. प्रणव यांचा पुढचा चेंडू. यावेळेला मात्र प्रणवने इन टू द पिच गोलंदाजी केली आणि त्यामुळे बॅकफुटला जाऊन टॉसअप केला गोलंदाजाने. धाव काही मिळत नाही. रनआउट होतोय. चौथा धक्का मिळतोय ऑफिशियली. 45 रन्स.
4 विकेट्स. 46 धावांचं आव्हान. उमेश आंबेडकर बाद झाले. प्रितेश डोरलेकर नॉट आउट राहतील, परंतु ओव्हरची समाप्ती होते. 4 षटकांची समाप्ती. इनिंग होते ब्रेक. पहिल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये आता होतोय नाणेफेक. नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय पण अंपायर कॅप्टन ऑफ द एलिमिनेटर टीम्स एलिमिनेट भाई प्रतिष्ठान वर्सेस HM. H&M. संघाचा कर्णधार ताबडतोब नाणेफेक करण्यासाठी टॉस्का बॉस कडे या. आपल्यासाठी अंतिम पुकार आहे. HM संघाचा कर्णधार आपल्यासाठी अंतिम पुकार आहे. ताबडतोब टॉस्का बॉस कडे या. सुधीरभाई प्रतिष्ठानचे कर्णधार ते अवेलेबल झालेले आहेत, तर HM संघाचा कर्णधार ताबडतोब माईक कडे या. विनय इनिंग ब्रेक या वेळेला 4 षटकांचा खेळ संपलाय. स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट ओव्हर. विक्रमच्या पहिल्या चेंडूवरती चौकार होता मित्रांनो, परंतु त्यानंतर काय कमबॅक केला. म्हणूनच म्हणतात की मैत्री 11 टीम एक अखबारू औकाती मेरी क्या असं म्हटलं असेल ऑन पेपर. एक अखबारू औकाती मेरी क्या मगर शहर में आग लगाने के लिए काफी हो. वही काम कर रहे हैं मैत्री 11 कल से. यहाँ पे तो आग लगा दिए मैदान पे मैत्री 11 ने. 46 टू विन. 46 धावांचा टार्गेट आहे. 46 धावांचा टार्गेट चेस आउट करतात का. तिकीट टू द फायनल 25,555 रोख पारितोषिक आणि ही चमचमती ट्रॉफी. मी एकदा पुनश्च आपल्या कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करेन की एकदा टॉस का बॉस मधील आपली ती ट्रॉफी रसिक प्रेक्षकांसाठी व्ह्युअर्स साठी दाखवा. हीच ती चमचमती ट्रॉफी आपल्या स्क्रीनवरती येते होती. आता बघा कॉमेंट करायला हे होत. प्रथम क्रमांकाची ही उत्कर्ष प्रीमियर लीगची ट्रॉफी UPL 2024 फर्स्ट सेकंड 18,888. यावेळेला मात्र ऐकूया सुमधुर संगीत आणि लगेचच येऊया. तोपर्यंत फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. विष्णू स्मृती एकदा जे बॅनर्स लागले तिथे वरती जे प्रेक्षक आहेत कीपरच्या वरती पाय वरती घ्या प्लीज. चला पहिला चेंडू ईशान अडिवरेकर. या वेळेला मात्र प्रेशर क्रिएट करतोय. वाईड बॉल कारण प्रेशर आहे कमी धावसंख्येचं. 46 धावांचा टार्गेट आहे. 46 टू विन. 2 धावा झाल्यात. विक्रमला बनवायच्यात अजूनही 44 धावा. त्याच्याबरोबर त्यासाठी आहे साथीला लीडिंग फ्रॉम द फ्रंट मॅन फ्रॉम पॉवर्स. या मैदानावरती लकी म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू ज्याचं नाव आहे गोरखनाथ. गतवर्षीच्या झालेल्या टुर्नामेंट मधील मॅन ऑफ द सिरीज मैत्री 11 चे मालक राकेश हरजकर यांच्याशी चर्चा करत असताना जवळजवळ 1 महिन्यापूर्वीच गोरखनाथ हा तुमचा आयकॉन का आहे त्याला विचारल्यानंतर त्याच्या मनातून आपसुकच बाहेर पडलं होतं की हे मैदान त्याच्यासाठी लकी आहे. हे वर्ष त्याने गाजवलेलं आहे. त्यामुळे इन फुल फॉर्म आहे. पावस गावचा हा चमकता सितारा. त्याच्या गावात सुद्धा मोठा उत्सव 2 दिवस सुरू आहे. परंतु आपल्या संघापतीचं योगदान देण्यासाठी वॉट अ डिलेव्हरी जोरदार अपील केला जातो. पुढे ऑन होतोय का. स्टंपला चेंडू लागलाय का. जोरदार अपील थर्ड अंपायरकडे जातोय का डिसिजन. इन ऍक्शन होतोय का बघूया. चला डिसिजन 2 वेळाला अंपायर डिसिजन येऊ दे प्लीज. नॉट आउट ना. नॉट आउट. वॉट अ डिलिव्हरी. स्विंगिंग यॉर्कर. हा डॉट डिलिव्हरी ना. डॉट डिलिव्हरी ना की वनडे आहे. डॉट डिलिव्हरी. येस डॉट डिलिव्हरी. धावसंख्या अजूनही 2. ईशान अडिवरेकर सुंदर एक्सप्रेस गोलंदाजी करत या वेळेला मात्र खोदून काढला. बॅकफुटला गेला आणि स्क्वेअर लेगला फ्लिक ऑफ द रिस्ट का उपयोग. विवेक राजदान बहुत अच्छी तरह से बोलते हैं हिंदी में. कलाइयों का उपयोग
एक रन के साथ रन संख्या 3, 46 धावा 460 करायच्या आहेत. या पद्धतीने मोठ्या वाटाव्यात अशा प्रकारची गोलंदाजी ईशानला करावी लागेल. यावेळेला मात्र फटका चालला, फटका सजवलाय, फटका उडवलाय गोलंदाजीच्या दिशेने चौकारासाठी. धनुष्य 7 आणि आपल्याकडे वोटिंग झाली ती तारीख होती 7. धाव संख्या 7, 13 मेरा 7, एक साथ रहेंगे तो जीतेंगे, यही कहना है विक्रम का. यावेळेला पुन्हा एकदा खोदून काढलाय विक्रम यांच्याकडून काय शॉट येतोय, जातोय चौकार, फिल्डर करतोय मिस. या चौकाराने धाव संख्या वाढते का? अंपायरचा डिसिजन पेंडिंग आहे, अपील केली जाते, डिसिजन येतोय चौकार. येस इट इज 4. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा टॅप करण्याचा प्रयत्न फलंदाज विक्रम यांच्याकडून. विक्रम याने संत गतीने, कासव गतीने कालपासून सुरुवात केली होती. नंतर मात्र जी लाईन आणि लेंथ बॅटिंग मध्ये, गोलंदाजीमध्ये तर होतीच, परंतु बॅटिंग मध्ये त्याने जी फ्लो पकडला तो फ्लो आतापर्यंत आहे. कालची मॅच अर्धवट टाकून आता मात्र खेळायला येतोय की काय, संपलीच नाही इनिंग, अशा पद्धतीने बॅटिंग करतोय. नाबाद खेळी विक्रम यांची 9 धावांची आतापर्यंतची, 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव संख्या 11 वरती. यावेळेला पुन्हा एकदा वॉट अ शॉट, वॉट अ शॉट, रिॲक्ट टेम्पो, अँटी रिॲक्ट चौकार. येस डीजे सोडा. कारण 18 चेंडूमध्ये धावा हव्या आहेत, त्या 18 चेंडूमध्ये धावा हव्या आहेत 31, 31 टू विन बाय फ्रॉम 18 रन्स फॉर द टीम मैत्री 11. This is the match to enter into the final of UPL उत्कर्ष प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी तिकीट ते फायनल म्हणतात. IPLच्या धर्तीवरती हा क्वालिफायर 1 नवीन गोलंदाज होतो अनुज आंबेडकर. यावेळेला मात्र 18 चेंडू 31 धावा. विकेट इज अ की, विकेट इज अ की, विकेट मिळवावा लागेल, विकेट मिळवावा लागेल. यावेळेला डोकं थंड ठेवावं लागेल. आक्रमकता आणि थंड डोक्याने काय खेळलाय विक्रम. डोकं त्याचं शांत आहे, आक्रमण आहे. हे म्हणजे थंड पाणी आणि इस्त्री करत असताना आपण थंड पाणी यासाठी ओढतो कारण थोडं शिंपडतो, कारण प्रेस चांगला व्हावा, आपला ड्रेस
किंवा कपडा, नो बॉल, पंचांचा इशारा येतोय. त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये सुद्धा डोक्यावर बर्फ ठेवून परंतु खेळताना मात्र आक्रमक पद्धतीने खेळावं लागेल तेव्हा चांगलं यश येतं. विक्रमने ते दाखवलंय. धावसंख्या 16. इक्वेशन बदलतंय. 18 चेंडू 30 धावा. आता मात्र सोपं इक्वेशन होतंय मैत्री 11चं. मैत्री 11 एक एक पाऊल अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणी विचार केला होता का मैत्री 11 जाईल ऑन पेपर जेव्हा हा संघ पाहिला गेला. वाईड बॉल 2 धावांनी धावसंख्या वाढवते. 18 चेंडू 28 धावांची आवश्यकता. आता मात्र फलंदाजाने फक्त शांतपणे संयमी खेळी करणे गरजेचं आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हे 18 चेंडू असेच मैदानावरती राहिले तरी सुद्धा 28 धावा येऊ शकतात. ड्रामॅटिक चेंज पहिल्या षटकामध्ये आलाय. क्लायमॅक्स बाकी. यावेळेला पुन्हा एकदा प्रेशर 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 इनएक्सपिरियन्स अनुभवहीनता. अनुभव म्हणून अनुभव पाहिजे होता. माझ्या मते उमेश आंबेडकर यांनी हे जर षटक हाताळलं असतं तर काहीतरी चेंज आउट झाला असता. डिसिजन चुकतंय की काय? अंपायर कॅप्टनचं डिसिजन चुकतंय की काय? कालच्या सामन्यामध्ये परवाच्या सामन्यांमध्ये विष्णू स्मृतीकडून चांगली कॅप्टनशिप पाहायला मिळाली होती. ईशान आडुरेकर हे ऑन पेपर कॅप्टन जरी असले तरी उमेश आडुरेकर, राकेश आडुरेकर, उमेश आंबेडकर हे 2 खेळाडू जे आहेत ते लेजंड आहेत. ते हा एक्सपिरियन्स आहे त्यांना. ते सल्ला देत आहेत, ऍडवाइस करतायत आणि हा संघ चालवतायत. 2 धावांनी धावसंख्या 20 वरती. सामना संपताना दिसतोय का? 18 चेंडू 26 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती फंबल करतोय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षकाकडून सुद्धा फंबल होतोय. 1 चेंडूचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 20. गोरखनाथ लिडिंग फ्रॉम द फ्रंट खेळतोय. यावेळेला पुन्हा एकदा गोरखनाथने लेफ्ट आउट केला. सुरेख लेफ्ट आउट. कीपर सुद्धा बीट झालाय. गली त्या ठिकाणी उभी केली आहे फक्त नावाला का? कारण आता तुम्ही खेळताय क्वालिफायर 1 मित्रांनो. क्वालिटी ऑफ क्रिकेट तुम्हाला पाहायलाच मिळेल. तुम्हाला दाखवावंच लागेल तेव्हा कुठे तुम्ही जिंकू शकता. क्वालिटी ऑफ क्रिकेट दाखवलं. मैत्रीने काय फिल्डिंग केली होती. मैत्रीने राकेशने काय फिल्डिंग केली होती. विक्रमने काय फिल्डिंग केली होती. प्रणव नाटेकरने अडवलेला तो शॉट. तो 18 22 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22 धावा. भरपूर काही घडलंय एका चेंडूमध्ये. लेग ब्रेक. यावेळेला ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न उमेशच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू जातोय ड्राईव्ह करून चौकारासाठी. एस डीजे टप्प्यात आलाय कार्यक्रम. वाघाने असा काही वार केलाय गोरखनाथ आणि विक्रमने मिळून. 4 त्या ठिकाणी परत एकदा मिस फिल्डिंग होते. 4 धावा मिस फिल्डिंग. विजय यांच्याकडून होते मिस फिल्डिंग.
या 4 धावांनी धावसंख्या 37 वरती पोहोचवली जाते. सामना संपतोय का या षटकामध्ये? धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 39. सामना संपतोय का या षटकामध्ये? व्हॉट ग्रँड एंट्री करण्यासाठी तयार आहेत. ग्रँड एंट्री, ग्रँड वाईड बॉल, पुन्हा सैल वाईड बॉल. लेग गलीला मात्र फिल्डिंग केली जाते. धावसंख्या 40 वरती. 6 धावांची आवश्यकता आहे. गोरखनाथ आणि विक्रम फक्त मैदानावरती थांबायचं. 6 धावांची आवश्यकता आहे. टेक्निकली साऊंड असा शॉट होता एका धावेसाठी. धाव काय मिळाली? एकच धाव मिळाली. रणबीच्या स्वरूपात षटक संपतंय. 41 अशी धावसंख्या. जल्लोषला सुरुवात होत आहे. आता आपण पाहू शकतो डगआउट कॅमेरामॅन काय वर्क करतायत. जबरदस्त गुड वर्क कॅमेरामॅन. डगआउट खुश, खेळण्याने बहुत ही आनंद. ब्रेक 2 षटकांच्या समाप्तीनंतर यस डीजे. समीप आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मैत्री 11च्या या खेळासाठी. कारण जो हरायला घाबरत नाही तो जिंकण्याचे धाडस करतो. ते धाडस केले विक्रमने, गोरखनाथने आणि मैत्री 11ने. या चौकाराने आणि अजून एक धाव म्हणजे 5 धावा हव्या आहेत. त्यातली एक धाव आली आहे उमेश यांच्याकडून. चला एक विनिंग शॉट येऊ द्या आणि जोरदार टाळ्या येऊ द्यात. जल्लोष होणे गरजेचं आहे. मैत्री 11, मालक राकेश हरसकर, मयूर आंबेडकर, प्रणव, तिसरेच नाव काय? जीवन लोकरे. हा येतोय चौकार आणि प्रवेश करतो फायनल मध्ये. UPL 2024 चा पहिला फायनलिस्ट येतो मैत्री 11. कॉंग्रॅच्युलेशन. धमाका तर झालंच पाहिजे. यस डीजे.